कैलासवासी सौ सुमित्रा भास्कर दिर्लेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्री भास्कर गंगाधर दिर्लेकर यांच्या कायम क्रीडेतून दिला जातो. क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शालेयतील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीला देण्यात येते. कुमारी निधी हिने विजयदुर्ग येथे झालेल्या 500 मीटर सागरी जलतरण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत 2 सुवर्ण, 2 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ पदके पटकावली आहेत. कोल्हापूर येथील वीर सावरकर जलतरण स्पर्धेत तिने 2 सुवर्ण पदक मिळवली. पुणे बालेवाडी येथे झालेल्या नॅशनल ब्रासलेट रॅथले या स्पर्धा प्रकारामध्ये तिने 2 सिल्वर पदक आणि 1 ब्रॉन्झ पदक मिळवले. स्टेट चॅम्पियनशिप इव्हेंट रॅथले स्पर्धेत ती सुवर्ण पदकाची मानकरी आहे. निधीची भुवनेश्वर ओडिसा येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निधी, तुझं यश खरोखरच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. तुझं खूप खूप अभिनंदन. यशाची नवनवीन क्षितिजे तू पादाक्रांत करावीस अशी शुभेच्छा. या छोट्याशा गौरवमूर्तीला आमच्या पाहुण्यांनी सन्मानित करावं अशी मी त्याला विनंती करते. आणि मी तुझं मनोगत थोडक्यात उपस्थित असलेले मान्यवर तसेच माननीय मोरवडे सर यांची ओळख मला आजच झाली किंवा आत्ताच झाली. तुमच्या एकत्रित कार्याबद्दल आपल्या मला गोष्टी माहिती नव्हती. आज निधीच्या सत्कार समारंभामध्ये सरांची ओळख झाली आणि त्याचं कार्य मला समजलं आणि एकत्रित संबंधित कार्य बघितलं तर ते खरोखर एक सुंदर आणि अभिमानकारक आहे की आम्ही अशा माणसांच्या किंवा अशा व्यक्तीच्या हातून माझ्या विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय ही खरोखर गौरवास्पद गोष्ट आहे. माझी ओळख सांगताना मी आपल्याला मुद्दाने गोष्ट सांगेन की गेली सुमारे 40 ते 42 वर्ष माझे वडील श्री शंकरराव मिलके हे रत्नागिरीमध्ये संस्कृताचे क्लासेस घेतात किंवा मुलांना पोहायला शिकवायचं काम करतात. मुलांना म्हणण्यापेक्षा वयाच्या 5व्या वर्षापासून ते अगदी 70-75 वर्षांच्या माणसांपर्यंत मधल्या वयोवर्ती सर्व मुलांना गेल्या 40 वर्षामध्ये त्यांनी सुमारे 25,000 पेक्षा जास्त लोकांना पोहायला शिकवलं असेल. आणि आज रत्नागिरी जिल्ह्यातले ते जलतरणाचे पितामह भीष्म म्हणून मानले जातात. आणि त्यांनी लावलेल्या झाडाला मी फक्त खतपाणी घालून ते आहे ते जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. आज वडिलांच्या तब्येतीमुळे त्यांनी साधारणतः गेले 5 वर्ष झाले स्पर्धेची मुलांचं किंवा स्विमिंग शिकवायचं थांबवलेलं आहे. स्वतः स्पर्धा खेळता येते आता वयाच्या 83 वर्षापूर्वी असं सुद्धा. नुकत्याच झालेल्या आताच्या नॅशनल स्पर्धेमध्ये त्यांना 3 सुवर्ण पदके मिळून ते आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरता निवड झालेली आहे. आणि आज वयाच्या 83 वर्षाचे असलेले आमचे तरुण शंकरराव मिलके वडिलांचे यांच्या प्रेरणेने मी स्वतः या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि वडिलांच्याच ज्या गोष्टी आहेत जे गुण आहेत त्याला डेव्हलप करण्यासाठी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी करून मायकल फिलिप्स जलतरण अकॅडमी ची जॉईन होऊन अत्याधुनिक तंत्रज्ञान शिकून आता गेली 5 वर्ष मी 2018 पासून ह्या जलतरणामध्ये काम करत आहे. आणि या गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी सुमारे 17 ते 18 किलो राष्ट्रीय स्तरावरती आणि मागे 2-3 वर्षापूर्वी झालेल्या मॉडर्न टेक्स्टाईल या स्पर्धेमध्ये पूर्ण भारतामधून एकाच ग्रुपच्या अंडर 11 मुलांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्याचा कार्य झाला आहे. त्यामध्ये स्वतः निधी पण होती आणि पूर्ण भारतामध्ये एकाच ठिकाणचे 11 खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळणारा आपला एकमेव महेश स्विमिंग ग्रुप आहे आपला जिल्हा आहे. मला या गोष्टी सांगण्यासाठी मला अभिमान वाटतोय. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना जलतरण स्पर्धांमध्ये मुलाची प्रॅक्टिस घेत असताना प्रत्येक मुलाला वेगळं असतं. जशी आपल्या हाताची बोटं वेगळे प्रत्येक बोटं वेगवेगळे आहेत तशी
प्रत्येक मुलामध्ये वेगवेगळ्या कला असतात किंवा प्रत्येक मुलामध्ये काही वेगळे गुण असतात. त्यांच्याकडे बघून त्यांचं ऑब्झर्वेशन करून त्या गोष्टीमध्ये आपण त्याला डेव्हलप करत असतो. तर एकत्रित सराव करत असताना बघताना निधीचा जलतरणामध्ये ब्रेस्ट्रोक या क्रीडा प्रकारामध्ये चांगला हातकंडा वाढला. मी त्याच्यावर डेव्हलपमेंट केली, गाईड्स दिले, वर्कआउट दिला आणि तिला घेतलेली मेहनत तसेच त्यांच्या पालकांनी घेतलेली विशेष मेहनत की कसं असतं पालकांना की मूल म्हणजे की नाही पप्पाला कंटाळा आलाय, मला इकडे खेळायला द्यायचं आहे, मला आज झोपायचं आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून पालकांनी फक्त बाबा सरांकडे चाललेलं आहे, आपल्या मुलीचं भविष्य झाले चांगलं होईल हे करून त्यांनी सातत्य ठेवून त्यांनी जनजागृतीच्या सभागृहाचा रोजच्यावर घेऊन आले आणि कालांतराने निधीला त्या गोष्टीची आवड निर्माण झाली. मला तर त्याच्या पालकांकडून अशा गोष्टी समजतात की एखाद्या मेच्या सुट्टीमध्ये ते आपल्या आजोळी किंवा आपल्या गावी पण जात नाही की नाही बाबा मला प्रॅक्टिस मला चुकवायची नाहीये, मी काय पुढच्या वर्षी दत्तरेत जाईल, मला प्रॅक्टिस चुकवायची नाहीये. आणि आम्ही मुद्दाघाट मी सांगू इच्छितो की या वर्षी ती मेच्या सुट्टीमध्ये गावी न जाता इथे सराव करत राहिली आणि त्या सरावाचा सगळा फायदा झाला. आणि मागील 3 महिन्यापूर्वीच्या बॉर्डर फेडरेशनच्या ज्या संघटनेच्या स्पर्धा झाल्या सिलेक्शन यादीतली त्याच्यामध्ये ती सिल्वर पदक प्राप्त करून वयोगटात 18-12च्या वयोगटामध्ये सिल्वर मेडल प्राप्त करून राष्ट्रीय स्पर्धेकरता एवढ्या छोट्या वयोगटामधून जाणारी पहिली मुलगी ठरली. मी ही गोष्ट मुद्दाम अधोरेखित करतोय की प्रयत्न केल्यानंतर प्रत्येक गोष्ट साध्य होते. प्रयत्नाशी परमेश्वर जे आपल्या लहानपणी आम्हाला शिकवलं गेलेलं आहे आणि तिथे केलेले प्रयत्न, पालकांनी घेतलेला त्याग आणि दिलेली शिकवण ह्या सर्व गोष्टींवरती तिने चांगल्या प्रकारे काम केल्यामुळे ती ह्या चांगल्या यशापर्यंत पोहोचलेली आहे. आणि यावरती स्कूल गेम मधून ती राष्ट्रीय स्पर्धा खेळलेली आहे. आणि जर तिच्या नशिबाने तिला साथ दिली आणि सातत्य राहिलं तर भविष्यात ती आंतरराष्ट्रीय खेळ असेल असं मला सांगायला खूप अभिमान वाटेल. मी खेळाडू ब्राह्मण संस्थेच्या लोकांना विशेष करून आभारी मानतो की मला निधीच्या बक्षीस सत्काराच्या निमित्ताने आपल्या सर्व 2 शब्द बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.